हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मी मजेत. आज मला जायचं होतं माझ्या मामाच्या नवीन फ्लॅटवर म्हणजे मुळशीला, आणि मला इतके एक्सायटेड होते की बास कधी. म्हणलं आज आपण माझं गेट रेडी विथ मी करूया. मग ब्रश केला, फटाफट सगळं कामावरत होते मी, कारण की मला लेट झालं होतं ऑलरेडी. ब्रश करायला त्यांचं गेट रेडी विथ मी करायचं होतं, म्हणून मी इतकी एक्सायटेड होते की तुम्हाला 4 वेळा सांगितलं ते मी. आता माझ्याकडं आउटफिट काय घालायचे ते मला स्वतःलाही नव्हतं माहिती. तर मग म्हटलं पटकन काय तर शोधावं, आणि माझ्या अलमारीत मला काहीही कपडे चांगले भेटत नाही बरं का. कारण की आता इतके वेळा घालून बसले ना मी ते कपडे. म्हणजे जो मी आज ड्रेस घातला आहे तो मला स्कूल ॲन्युअल डेला भेटला होता. पण तो इतका भारी ड्रेस होता आणि यूजफुल ड्रेस आहे गाईस तो. सगळे भंगार वगैरे बिलकुलच नाही आहे आणि यूजफुल ड्रेस होता ह्यावेळेस तर दिलेला आमच्या शाळेने. तर मग पटकन मम्मीची चॉईस, पप्पाची चॉईस आणि माझी चॉईस मिळवली आणि दादाला विचारलं. दादा म्हणलं तू तू कोणत्याच कपडा, सगळ्या कपड्यात छानच दिसते. मग हा व्हाईटवाला ड्रेस बघा मी सजेस्ट केला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता मग पटकन अंघोळ करायची गेलं, पण माझं थोडंसं प्रॉब्लेम मला मध्ये शूटच करू शकले नाही मी तर. पण मला आधी अंघोळ करून घेऊया. माझी अंघोळ झाली लगेच, म्हणजे मी पटकन आले अंघोळ करून, मला लेट झालं होतं ऑलरेडी जायला. म्हणून लगेच ड्रेस घातला. माझा फुल आउटफिट दाखवलं तुम्हाला. याच्यातच खूप टाईम जातो माझा खरं म्हटलं तर, कारण की आपला कॅमेरा ठेवायचा तिकडे. त्यानंतर मी हिमालयाचं हे लोशन लावलं. मला कोणताच ब्रँड आता नव्हता होत. आधी मी बोरोप्लस लावत होते, पण त्याच्याने मला छोटे छोटे असे नाही का फोडं यायचे. तुम्ही मला रेकमेंड करा माझ्या व्हाईट स्पॉट्सला मी काय करू शकते, ठीक आहे, कॉमेंटमध्ये. आणि नाही कधी पण तुम्ही लोशन लावलं तुम्हाला असं वाटत असं आपली स्किन किती थंडगार पडते ना. मला तर खूप आवडतं तसलं. मी 7-8 म्हणजे दिवसात मी 4-5 वेळा लोशन लावतच असते, कारण की मला खरं तर लोशन लावायला खूप छान पण वाटतं. त्याच्यानंतर बघा हा जो माझा त्याच्यानंतरचा आउटफिट, पण हेअरस्टाईल काय करायची ते मला स्वतःलाही माहीत नव्हतं. तर मम्मी बनवत होती जेवण आणि तिचं नाश्ता बनवत होती ती. मला मम्मी म्हणली तूच कर, तुला काय बनवायचं ते. त्यात एक स्ट्रेटली पोनी बांधली, कारण की इतका टाईम पण नव्हता आणि मामान ते रेडी पण झाले. पटकन दिवशी आवरलं माझं आणि इतकं भारी दिसत होते बघा. कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते तुम्हाला. बघा हा माझा पायाचा आउटफिट होता. त्याच्यानंतर मग फेसचा काय करू, ऑलरेडी लोशन लावलं होतं म्हणून पावडर लावायची काही गरज नाही पडली. ही होती माझी छोटीशी तिजोरी, ज्याच्यात मी माझं सामान ठेवते. आणि हे जो डब्बा आहे ना, त्याला हा डब्बा आहे पिंक कलरचा, पण त्याला मी याच्यात डिफरंट केलं आहे. त्याच्यानंतर डब्बा काढला लिपस्टिकचा, त्यात लिपस्टिक लावली, टिकली लावली, लिप ग्लॉग लावला. बाय, आजसाठी एवढंच, बाय.